मित्रांनो, मी तुमचा लाडका स्वानंद जगताप यूट्यूब चॅनल स्वागत करतो. आज आपण घराची बाल्कनी आहे ती सेट करणार आहोत. त्याच्यात एक प्लांटेशन टँक टाकायचा विचार आहे आणि खूप कॉस्टली असतो प्लांटेशन टँक. सो मी एक डिसाईड केलं आहे की जेवढं घरचंच जे सामान आहे तेच यूज करून मी आज प्लांटेशन टँक सेटअप करतोय. सो मी थोडं तुम्हाला दाखवतो. सो स्टे ट्यून. सो आता खालती मी सॉईलची लेअर टाकली आणि वरती जी रेती असते ती टाकली. एक ड्रिफ्ट वूड बघितलेलं माझ्या घरी सुकलेलं झाड होतं तेच यूज केलं आहे मी. याच्यात मनी प्लांट टाकलं आहे आणि सम स्टोन्स टाकलेत. हा माझा जुना टँक आहे ज्याच्यात मी कोई आणि गोल्डफिश टाकलेत. नॉर्मल सेटअप आहे. याच्यात टॉप फिल्टर आहे आणि हा सगळा एकदम स्लो पडला पाहिजे, कारण की जर जास्त प्रेशरनी पडलं तर जी सॉईल आपण ती सेट होणार नाही. थोडा वेळ सेट व्हायला द्यायचा टँकला. त्याच्यासाठी मी हा फोम लावला आहे. पुढे तुम्ही थर्माकोलचा पण यूज करू शकता. आणि हळूहळू टँक आपला भरतो आहे. सो स्टेट येऊन बघूया आता पुढे काय आहे. आणि ह्याच्यात मी टाकतो आहे गप्पीज. हे गप्पीज आहेत. सो आपला टँक रेडी होतो आहे पाठी आणि चांगलासा सेटअप करतो आहे. सो बघू. आणि ह्याच्यात मी एक व्हिडिओ टाकणार होतो ज्याच्यात छोटीशी गप्पीची पिल्लं होती ती आता खूप मोठी झाली आहेत आणि त्याच्यामुळेच आपलं पूर्ण टँक मला हा सेटअप चेंज करावा लागला. आधी जो टँक होता तो खूप छोटा होता, त्याच्यासाठी मला हे करायला लागलं. सो बघा वाटतंय हे जुगाड केलेलं आहे मी. ॲक्च्युली माझा जो नॉर्मल फिल्टर होता त्याला मी टॉप फिल्टरमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि हे दोन पॅडिंग येतात. ॲक्च्युली ए सीमध्ये काम होतं ते ॲक्च्युली मला भेटलेलं मित्राकडून. सो मी ते यूज करतो आहे पॅडिंग आणि चांगला रिझल्ट आहे याचा. मी तरी नाही म्हणतात ते 2-3 हप्त्यांनी एकदा हे क्लीन करतो. आणि हा सेटअप टाकला आहे. हे पाईपनी बनवलेलं आहे आणि नॉर्मल सेटअप आहे एकदम, एवढं जास्त हार्ड नाही. पाहिजे तर याचा DIY मी व्हिडिओ टाकतो पुढे. आणि बस आपल्याला हे काढून याच्यासाठी ॲड करायचं बस. आता फक्त जस्ट प्लग इन करायचं. बघा असा फ्लो आहे. आणि हे झालं तुमचं फाउंटेन, एक प्रकारचं फाउंटेनच झालं फिशसाठी. आणि हे त्यातमधले फिश पाणी थोडं आता खराब आहे पण सेटल होईल तेव्हा चांगलं दिसेल. हे पूर्ण सेटअप. ॲक्च्युली ही व्हिडिओ मी नाईटला पोस्ट करेन. सो नाईटला एकदम अजून क्लिअर दिसेल पाणी. हा आहे DIY. हा पाईप मी नॉर्मल पाईप यूज केला आहे आणि तो आपला मीन्स नॉर्मल स्पॉन्ज फिल्टर आपण हे करू शकता. तोपर्यंत आपला हा टँक पण भरतो आहे. थोडं पाणी खराब आहे, क्लीन व्हायला याला सेटल व्हायला टाईम देऊया. टँक आपला भरतोय एवढा. आणि आता तरी ब्ल्यू आहे ती लिक्विड टाकलं आहे बघा. हे आहे क्युअर मी. आता जसं मी 2 सेटअप हलवलेत तर त्याच्यात फिशेसला कुठे काय लागलं असेल त्याच्यामुळे हे पण टाकतो. आणि क्लोरीन एक व्हाईट कलरची बॉटल येते ती त्याच्यातले मतलब एक जेवढं आता पाणी टाकणार त्याच्या हिशोबाने टाकायचं आहे. आणि फिशेसला जर आता थंडी आहे, आता थंडी गेली तेव्हा मी ते घेतलेलं. व्हाईट स्पॉट्स आणि कुठली एलर्जी असेल काय ते थोडंसं काही लागलं माशांना तर हे लिक्विड खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे एक हॉस्पिटल टँक सेटअप करायला लागतो आपल्याला. हे मेन टँकमध्ये टाकून चालत नाही. पण आता हे मी पाणी चेंज करतो. सो पाणीचा एक pH प्रॉपर ठेवण्यासाठी मला हे टाकायला लागतं. आणि बाकी तर तुम्ही बघताय टँक आता एवढं भरणार आहे कारण की वरती आपण झाड बनवलं 2-3. सो त्यांना ऑक्सिजन भेटला पाहिजे. प्लांटेशन करताना कधी पण एवढं लक्षात ठेवा की प्लांट्सचं जे वरची जे कवर आहे ते तुम्ही पूर्ण काढू नका, कारण की प्लांट्स ह्याच्या बाहेर अर्धं पाहिजे. जेणेकरून तुला ऑक्सिजन पण भेटेल. आणि खालचं पाणी ह्याच्या खाली आपण लेअर टाकली सॉईलची लेअर आहे. तेच जे झाडं लावतो आपण तेच लेअर आहे. आणि वरती एक रेतीची लेअर टाकली जेणेकरून जास्त ते सॉईल डिझॉल्व नको व्हायला. ते सॉईल पकडून ठेवतं खाली. एक देशी जुगाड आहे, घरातला जुगाड आहे.
प्लांटेशन टँक तुम्हाला तर मी सजेस्ट करतो की कमी याच्यात होऊ शकतं. ह्याच्यात तर मला कॉस्ट खूप कमी आलं आहे, मला काहीच करावं लागलं नाही आहे. सो बघा होतं आहे. बघा हा एक दुसरा जुगाड आहे. जी आपली नॉर्मल मोटर असते फिल्टरची, त्याला मी पुढे टोटी जॉईन केलं आहे आणि हा डब्बा बनवला आहे. या डब्यामध्ये आपण मोस्ट ऑफ एक इनलेट दिलं आहे, त्याच्यातून पाणी इनमध्ये येईल. ॲक्च्युली हे जे हे ते पाईप थ्रू कनेक्ट होतं याच्यात. ही मोटर मोटर पाण्यात असते, ॲक्च्युली खेचते पाणी. आणि ह्याच्यात आपण 3 टाईपचे फिल्टर ठेवलेत. एक हे नॉर्मल जे स्पंज फिल्टर बोललेलं होते, आणि ह्याच्या आतमध्ये आपण सिरामिकचे हे ठेवले दगडी. यूज होतं की आपल्यामध्ये जे एल्गी बॅक्टेरिया आहेत ना, बेनिफिशियल बॅक्टेरिया असतात, हे या दगडांमुळे सेफ राहतात त्याच्यात. आणि हे असं मी सेटअप करतो. हे सगळं जुगाडवरून बनवलेलं आहे, तुम्ही पण घरी करू शकता. नाना म्हणतात 2-3 हफ्ते मी पाणी चेंज नाही केलं तरी पण फक्त हे फिल्टर क्लीन झालं, जरूरत नाही. आणि सकाळी सकाळी उठल्या माझा एक रूटीन असतं, तो खालचा जो ग्रॅव्हल आहे तो क्लीन करतो पाईपने. बाकी तर मग क्रिस्टल क्लिअर पाणी तुम्हाला दिसेलच. सो टँक अजून बळा झाला आहे, अजून थोडा या लेवलपर्यंत भरूया, कॉक बंद करतो. हा एक दुसरा जुगाड आहे, या टँकसाठीच स्पेशली बनवला आहे, तुम्ही बनवू शकता. याला तर सीलंट लावून सील करून टाकलं, जेणेकरून पाणी बाहेर नको आहे. झालं आता याला पण 5-6 महिने झाले मी यूज करतो आहे. चलो बघूया अजून पुढे काय करता येत आहे. मशीन पाण्यामध्ये टाकलेली आहे, पाणी येत आहे. बघूया आपला टॉप फिल्टर बसला. एवढा भरला आहे, थोडंसं पाणी खराब आहे, बट थोडा टाईम द्यायला लागला पण याला सेटल व्हायला. सो स्टे ट्यून. बॅकग्राऊंड्स ॲक्च्युली लावणार नव्हतो, पण चांगलं दिसतं बॅकग्राऊंड, सो लावलं. आणि हे आपलं ड्रिफ्ट फूड, बघूया हे किती चांगलं काम करतं आहे. तोपर्यंत या ऑक्सिजनचे आपण सेटअप करून घेऊया. यांना टॉप फिल्टर लावलं आहे, विदाऊट ऑक्सिजनचे गोल्डफिश आणि कोई हा राहतो आहे. हे माझ्याकडे 2 वर्षापासून आहेत माझ्याकडे हे. सो स्टे ट्यून. बघा भेटूया थोड्या वेळात. बघा हा फिल्टर मी असा सेटअप केला आहे. ही जी मेन मोटर आहे ही पूर्णपणे पाण्यात जाणार, आणि ह्याच्यात वरती जो ऑक्सिजनसाठी आउटलेट असतो तो मी ब्लॉक केला आहे या पाईपने, जेणेकरून ऑक्सिजन नाही येणार आणि पाणी खेचलं नाही जाणार, आणि टँकच्या बाहेर पण पाणी येऊ शकतं. सो हा वरचा जो नॉब आहे तो बंद करायला लागतो आपल्याला. बाकी तर हा सेटअप आहे. इथून इनलेट आहे आणि हा खालती आउटलेट आहे. सो बघूया. हे छोटे छोटे प्लांट्स आहे, आपण ते जे प्लांट्स आहेत त्यांना नीट मिठाच्या पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे. कारण की माशांना काही बॅक्टेरिया, म्हणजे आता जुन्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया असतात, ते बॅक्टेरिया नको लागायला, त्याच्यामुळे हे मी क्लीन करून घेतो आहे. हे आपल्या प्लांटेशन सेटअपमध्ये जाणार आहे. ॲक्च्युली प्लांटेशन सेटअपमध्ये ओरिजिनल झाडं असतात, बट मी हे आर्टिफिशियल पण टाकतोय, तर आता लुक येईल थोडं टँकसाठी. एकदमच जर आपण मेन मोठी मोठी झाडं लावली तर मग तो पूर्ण हे होऊन जाईल. ॲक्च्युली प्लांटेशन टँकमध्ये हे जे छोटे गप्पीज आपण टाकणार आहे, हे बटरफ्लाय गप्पीज आहेत. खूप नॉर्मल 1 इंचपर्यंत त्यांची साईज होती, पण त्यांना हायडिंग स्पॉट पाहिजे असतो लपायला. जसे आता समजा ते लोक ब्रीडिंग करतात, प्रत्येक हर महिन्यामध्ये त्यांची ब्रीडिंग असते, तर त्यांना लपायला जागा पाहिजे. कारण की शक्यतो काही गप्पीज छोट्या गप्पीजला खाऊन टाकते, जे न्यूबॉर्न असतात त्यांना खाऊन टाकतात. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडा हायडिंग स्पॉट्स बनवतोय. ते बघा, त्याच्यासाठी मी आता यूज करतोय हे जे छोटेसे पाईपचे तुकडे आहेत, ह्याच्यात मध्ये जाऊन हाईड करतात. ते कुठेतरी व्हिडिओमध्ये आपण दाखवूया कसे हाईड होतात. एक छोटासा शंख पण आहे, ह्याच्यावरती ॲल्गी आली आहे. हे मी जास्त घासून धुवत नाही, कारण की हे नेसेसरी आहे प्लांटेशन टँकमध्ये. थोडंसं सगळं सेटअप करूया हळूहळू. पाणी तर बंद केलं आहे.
म्हणजे तुम्ही बघितलं ना, हे ॲक्च्युली एल्गे स्क्रॅचर आहे, हे चिपकतं. बट मी आता ह्याचं शिलल यूज नाही करते, कारण की ह्याचं हे पॅडिंग पूर्ण खराब झालं आहे. म्हणजे कसं आता थोड्या 1-2 दिवसांनी याला ॲल्गी येते, तर ते साफ करण्यासाठी मी यूज करतो. सो मी आता फिश ॲड केलेत. थोडं पाणी क्लाउडी आहे, बघू. आणि हा आपला दुसरा सेटअप, फिश ॲड केलेत. हे कपीज 1-2 दिवस लागतील या टँकला थोडा सेटअप व्हायला. स्टेट येऊन. सो गाईज आता 6 वाजलेत. आपला टँक सेटअप करता करता आपल्याला 3 ते 4 तास गेले आज. हा होता आजचा टँकचा सेटअपचा व्हिडिओ. इथेच आपण व्हिडिओ एंड करतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो स्टेट येऊन असेच DIYचे व्हिडिओज टाकत राहतो. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. स्टेट येऊन.